ॲटॉमिक हॅबिट्स पार्ट 5 नवी सवय लावून घेण्याचा उत्तम मार्ग. इंग्लंडमध्ये 2001 साली काही संशोधकांनी 248 लोकांना व्यायामाची सवय लावण्याचा 2 आठवड्यांचा वर्ग घेतला होता. लोकांचे 3 गट पाडले होते. पहिल्या गटातील लोकांना फक्त ते केव्हा किती व्यायाम करतात त्याची नोंद ठेवायला सांगितले होते. दुसऱ्या गटालाही ते किती वेळ व्यायाम करतात त्याची नोंद ठेवायला सांगितले होतेच. शिवाय त्यांना व्यायामाचे फायदे या विषयावरील काही लेख, पुस्तके वगैरे वाचायला दिली होती. संशोधकांनी त्या लोकांना एकत्र आणून हेही समजावून सांगितले होते की ठराविक व्यायाम नियमितपणे करण्याने रक्तवाहिनीत रक्ताची गाठ तयार होण्याचा, हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळतो, हृदयाचे आरोग्य उत्तम प्रकारे सुधारते. तिसऱ्या गटातील लोकांनाही लेख वाचायला दिले होते. दुसऱ्या गटाप्रमाणे संशोधकांनी त्या गटालाही व्यायामाचे महत्त्व व फायदेही समजावून सांगितले होते. पण त्याबरोबरच त्यांना त्या नंतरच्या आठवड्यात रोज कुठे, केव्हा, किती, कोणता व्यायाम करणार याचे एक वेळापत्रकही बनवायला लावले होते. या गटातील प्रत्येकाला वेळापत्रकाच्या वर पुढील वाक्य लिहायचे होते: पुढील आठवड्यात मी रोज पुढील वेळापत्रकानुसार कमीत कमी 20 मिनिटे व्यायाम करणारच आहे. वर्गाच्या अखेरीस असे दिसून आले की पहिल्या व दुसऱ्या गटातील 35 ते 38% लोकांनी प्रत्येक आठवड्यात एकदा तरी व्यायाम केला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दुसऱ्या गटातील लोकांना त्या विषयावरील साहित्य वाचायला देण्याचा, मुद्दाम एकत्रित बोलून व्यायामाचे फायदे समजावून सांगण्याचा काहीही जास्त फायदा झालेला नव्हता. त्या गटातील व्यायाम करणाऱ्यांची टक्केवारी पहिल्या गटाइतकीच होती. तिसऱ्या गटातील प्रत्येक आठवड्यात एकदा तरी व्यायाम करणाऱ्यांची टक्केवारी मात्र पहिल्या आणि दुसऱ्या गटाच्या टक्केवारीच्या दुपटीहूनही अधिक 91% होती. संशोधकांनी तिसऱ्या गटातील लोकांना जे वेळापत्रक तयार करायला लावले होते आणि त्या तयार केलेल्या तपशिलावर वेळापत्रकावर जे वाक्य लिहायला लावले होते त्या प्रक्रियेला संशोधक लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता, लिखित वचनबद्धता असे म्हणतात. तुम्ही काय, कुठे, कधी करायचे हे आधीच ठरवून ठेवता, योजून ठेवता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर विशिष्ट सवय कशी राबवायची हे आधीच नक्की करता आणि त्याप्रमाणे वागण्याबद्दल स्वतःला बजावून सांगताही. सवयीची कृती करायला लावणारे संकेत अनेक रूपात मिळत असतात. कधी खिशातील फोन वाजतो, कधी चॉकलेट चिप्सचा मोहक वास येतो, तर कधी रुग्णवाहिकेचा भोंगा वाजतो. परंतु सर्वात अधिक संकेत मिळतात ते वेळ आणि स्थळ या 2 स्वरूपात. लक्ष्य साध्याची कार्यवाही या दोन्ही प्रकारच्या संकेतांचा पुरेपूर वापर करते. सर्वसाधारणपणे बोलायचे झाल्यास लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता म्हणजे हे ठरवणे की अमुक एका परिस्थितीत मी तमुक एक कृती करेन. लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता लक्ष्य साध्य करण्याच्या बाबतीत अत्यंत परिणामकारक ठरते असाच शेकडो संशोधनांचा निष्कर्ष आहे. मग ती वचनबद्धता, तुम्ही फ्ल्यूचे इंजेक्शन कधी घ्यायचे आहे किंवा तुमच्या कोलोनोस्कोपीसाठी डॉक्टरांना कधी भेटायचे आहे त्याची तारीख व वेळ केवळ स्मरणशक्तीवर न सोडता ती लिहून ठेवण्याच्या स्वरूपातही असू शकते. अशी योजना आणि वचनबद्धता असली की लोक त्यांचा अभ्यास करणे, ठरलेल्या वेळेवर झोपणे, धूम्रपान न करणे, वापरलेल्या जास्तीत जास्त वस्तू पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेत आवर्जून बाजूला काढून ठेवणे यांसारख्या सवयी कटाक्षाने, कसोशीने पाळण्याची शक्यता कितीतरी पटींनी वाढते. मतदानाच्या बाबतीत केल्या गेलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की तुम्ही मतदान केंद्राला कोणत्या रस्त्याने जाणार आहात, सकाळी दुपारी कधी जायचे ठरवता आहात, कोणती बस घेणार आहात अशांसारख्या मतदारांच्या कृतींना चालना देणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यायला लावून मतदारांची लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता साधली तर मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढते. कर भरण्याच्या बाबतीतील सर्व माहिती, कर भरण्याची जागा, तिथे पोहोचण्याचे मार्ग, कामाच्या वेळा, अंतिम तारखा, उशीर झाला तरी कर भरण्याचा विशेष सोयी, कर भरणा करण्याबद्दलच्या सूचना थेट आणि स्पष्टपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सरकारी योजनेतूनही तशीच वचनबद्धता साधल्याने त्याही चांगल्याच यशस्वी ठरल्या आहेत. महत्त्वाचा निष्कर्ष असा: जे लोक नव्या सवयी, नव्या कृती नेमक्या कधी, कुठे, कशा प्रकारे करणार याची तपशिलावर योजना आखतात ते त्या सवयी हमखास पाळण्याचे, त्या ठरवलेल्या कृती करण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. परंतु फार लोक अशी मूलभूत आखणी न करता, तपशिलावर योजना तयार न करता सवयी बदलण्याचे प्रयत्न करतात
आपण स्वतःला सांगतो, मी आता आरोग्यकारकच अन्नच खाणार आहे किंवा मी खूप लिहिणार आहे, पण ते काय, कसे, केव्हा हे काहीच ठरवत नाहीत. आपण सगळ्या गोष्टी आपोआप घडतील असे धरून चालतो. दैवावर सोडतो. राहील लक्षात माझ्या. वेळेवर बरोबर तसे करावेसे वाटलेच मला, असे समजून चालतो. मला खूप जास्त काम करायचे आहे, उपयुक्त काम करायचे आहे, मला मतदान करायचे आहे, यांसारख्या पोकळ बिनबुडाच्या इच्छांना लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता बाजूला सारते आणि अतिशय पद्धतशीर वेळापत्रकासकट तपशिलावर निश्चित भक्कम कृती योजना तयार करते. अनेक लोक स्पष्टता किंवा निसगदिकता आणि अंतःप्रेरणा यांच्यात गल्लत करतात. ते आतून प्रेरणा मिळत नाही अशीच सबब सांगतात. पण खरी गोष्ट ही असते की त्यांना काय करायचे याविषयी स्पष्टता नसते. काही जणांना कधी, कुठे, काय करायचे हे स्पष्ट नसते, माहीतही नसते. काही लोक अशाच संदिग्ध अवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या योग्य वेळेच्या संधीच्या शोधात संपूर्ण आयुष्य वाया घालवतात. एकदा लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आखली आणि तिच्याशी वचनबद्धता साधली, मग अंतःप्रेरणेची मनाने त्यासाठी उद्युक्त करायची वाट पाहावीच लागत नाही. आज मी पुढचे प्रकरण लिहिणार आहे का? आज मी सकाळी ध्यानाला बसणार आहे की जेवण झाल्यावर? असे प्रश्न पडतच नाहीत. कृतीची ठरलेली वेळ झाली की ती हातून घडते. त्यासाठी मनाचा निश्चय वगैरे करण्याची गरजच पडत नाही. बस तुम्ही जिच्याशी वचनबद्ध आहात ती आखलेली योजना पार पाडायची एवढेच उरते. हे धोरण अवलंबण्याचा सोपा मार्ग म्हणजे खालील वाक्यातील या आणि हीच्या ठिकाणी निश्चित गोष्टी लिहिणे. मी यावेळी या ठिकाणी ही गोष्ट करणार आहे. ध्यान. मी सकाळी 7 वाजता स्वयंपाकघरात ध्यानाला बसणार आहे. अभ्यास. मी संध्याकाळी 7 वाजता माझ्या झोपायच्या खोलीत बसून 20 मिनिटे स्पॅनिश भाषेचा अभ्यास करणार आहे. व्यायाम. मी संध्याकाळी 5 वाजता गावातील व्यायामशाळेत जाऊन 1 तासभर व्यायाम करणार आहे. जोडीदार. मी माझ्या नवऱ्यासाठी, बायकोसाठी सकाळी 8 वाजता स्वयंपाकघरात 1 कप चहा करणार आहे. अशा सवयींचा प्रारंभ करायला योग्य दिवस सापडत नसेल तर आठवड्याच्या किंवा महिन्याच्या किंवा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा शुभमुहूर्त गाठावा. अशा एखाद्या दिवशी आरंभ केल्यावर यश मिळण्याच्या खूपच आशा असतात. यशाची आशा ही कृतीची सुरुवात करायला फार मोठे सबळ कारण असते. अशी योजनाबद्ध शुभमुहूर्तावर केलेली सुरुवात खूपच प्रेरक असते. लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता या धोरणाचा आणखी एक फायदा असतो. अशा प्रकारच्या योजनेतील लक्ष्यही स्पष्ट असते आणि ते साध्य करण्याचे स्थळ, काळ, वेळ, कृती या गोष्टीही इतक्या स्पष्ट निश्चित असतात की त्यानुसार काही काळ कृती केल्यानंतर त्यापेक्षा निराळ्या, त्यात बाधा आणणाऱ्या, प्रगती रोखणाऱ्या, तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या, तुम्हाला पथभ्रष्ट करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला, अडथळ्याला तुम्ही निग्रहाने नाकारता. योजनाबद्ध प्रवासाच्या मध्ये येऊच देत नाही. एरवी सहसा आपण लहान लहान सवलतींना, आडमार्गांना हो म्हणतो, कारण आपण आपली योजना पूर्णपणे बंधनकारक करून घेतलेली नसते. अशा वेळी काय करायचे हेही आपले ठरलेले नसते. आपली स्वप्ने जेव्हा स्पष्ट नसतात, ध्येय निश्चित नसते, तेव्हा काही अपवाद सामावून घेण्याकडे आपला कल असतो आणि तसे करताना आपल्याला ध्येय व यशप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपण सोयीस्करपणे कधी नकळतही बाजूला ठेवत असतो. अर्थात नव्या सवयी रुळायला, आपल्या जीवन पद्धतीत सामावून जायला थोडा वेळ द्यावा लागतो. तो दिलाच पाहिजे, परंतु त्या सवयी पाळण्याचे महत्त्व आपल्याला पटले असले पाहिजे. तिचे स्थळ, काळ, वेळ, पद्धत हे सगळे इतके स्पष्ट असले पाहिजे. ते जसेच्या तसे योग्य तेच आणि योग्य त्या वेळेस योग्य त्या पद्धतीने करण्याची आपली तीव्र इच्छा झाली पाहिजे. मग त्यामागचे कारण आपण नेमके नाही सांगू शकलो तरी जेसन स्वाईग या लेखकाने म्हटले आहे की हे अगदी उघड आहे की तुम्ही कधीच नीट लक्ष दिल्याशिवाय तुमचा रोजचा व्यायाम करत नसाल, परंतु नेहमीच खुणेची घंटा वाजली की जसा कुत्रा शेपटी हलवू लागतो, लाळ गाळू लागतो, तसेच तुमची रोजची ठरलेली व्यायामाची वेळ झाली की तुम्हाला आपोआपच आतून अस्वस्थ व्हायला लागत असेल. व्यायामाला कधी जातो असे होत असेल. आपल्या जीवनात ही लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता आणण्याचे अनेक मार्ग आहेत. मी स्टॅनफोर्डमधील प्राध्यापक बी.जे. फॉग यांच्याकडून एक मार्ग शिकलो आहे. त्याला मी अग्रमन देतो. सर्वात जास्त पसंती देतो त्याला मी सवयींची साखळी जोडणे असे म्हणतो. तुमच्या सवयींचे अंतर्बाह्य परीक्षण करण्याचा साधा सोपा मार्ग सवयींची साखळी जोडणे.
फ्रेंच तत्त्वज्ञ डेनिस डिड्रो यांनी त्याच्या जवळजवळ सगळे आयुष्य गरिबीत काढले, पण 1765 सालातील एका दिवशी त्याचे जीवन आमूलाग्र बदलले. डिड्रोच्या मुलीचे लग्न ठरले होते, पण त्यासाठी लागणारे पैसे त्याच्याजवळ नव्हते. तो पैशाने गरीब होता, पण ज्ञानाने श्रीमंत होता. जगातील सर्व विषयांची समग्र माहिती देणाऱ्या त्या काळातील सर्वात परिपूर्ण अशा एन्सायक्लोपीडिया विश्वकोश या ग्रंथाचा तो लेखक सूत्रधार होता. डिड्रोच्या या आर्थिक समस्येची वार्ता जेव्हा रशियाची सम्राज्ञी कॅथरीन द ग्रेट हिच्या कानावर गेली, तेव्हा तिला फार दुःख झाले, सहानुभूती वाटली. ती स्वतः एक फार मोठी पुस्तक प्रेमी होती. डिड्रोच्या एन्सायक्लोपीडियाची वाचक होती, चाहती होती. तिने डिड्रोच्या खाजगी पुस्तकांचा साठा 1000 पौंडला विकत घेण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यावेळचे 1000 पौंड म्हणजे 1.5 लाख पौंड. डिड्रोने प्रस्ताव स्वीकारला. मिळालेल्या पैशातून मुलीच्या लग्नाचा खर्च तर केलाच, शिवाय उरलेल्या भरपूर पैशातून स्वतःसाठी किंचित नारंगी रंगाची झाक असलेला लाल रंगाचा एक पायघोळ झगाही विकत घेतला. डिड्रोचा नवा झगा अतिशय सुंदर तर होताच, पण तो त्याच्या जवळच्या इतर कपडे, वस्तू, गोष्टी यांच्या मनाने फारच निराळा, त्यांच्या घरात न शोभणारा वाटत होता. त्यांचे निरीक्षण त्याने असे शब्दबद्ध केले आहे: माझ्या जवळच्या इतर गोष्टी आणि तो नवीन झगमगता झगा यात काहीच साम्य नव्हते, संगती नव्हती, एकसूत्रता नव्हती, आणि त्यामुळे त्या एडबाद झग्याच्या सौंदर्यालाच बाधा आली होती. या भावनेतून डिड्रोच्या मनात त्या झग्याला साजेशा गोष्टी विकत आणून त्याच्या मालकीच्या वस्तूंचा दर्जा वाढवण्याचा विचार जोर धरू लागला. तो तीव्र इच्छेत बदलला. त्याने त्याचा झोपताना पांघरायचा जुना रग टाकून दिला आणि दमास्कसचा जगप्रसिद्ध रग आणला आणि काही सुंदर पण महागडी शिल्पे खरेदी करून भिंतीतील शेकोटीच्या वरच्या दगडी धक्क्यावर एक मोठा बिलोरी आरसा बसवून त्याने त्याचे घर सजवले. जेवणाचे टेबलही बदलून टाकले. जुनी वेताची खुर्ची काढून टाकून लेदरची आरामदायी खुर्ची आणली. खेळातील डॉमिनोज जसे एकमेकांना धडकून पाठोपाठ पडतात, तशा एका मागोमाग नवनव्या शोभिवंत वस्तू घरात येऊन पडू लागल्या. एका खरेदीतून दुसरी, दुसरीतून तिसरी. जे डिडरने केले ते काही असामान्य जगावेगळे नव्हते. खरे तर त्याने जो एकातून दुसऱ्या खरेदीचा सपाटा लावला, तशा वृत्तीला डिड्रो इफेक्ट हेच नाव पडले. डिड्रो इफेक्ट म्हणजे एखादी नवी गोष्ट मिळण्याच्या कृतीतून अधिकाधिक वस्तू, गोष्टी यांची गरज वाटून त्या खरेदी करून त्याचा वापर करण्याचे आणि मग त्यातून एका खरेदीतून दुसरी खरेदी करत राहण्याचे चक्र वा साखळी. हे खरेदीचे चक्र घरोघरी फिरताना दिसेल. तुम्ही एक छानसा ड्रेस विकत घेता आणि मग त्याला मॅचिंग शूज, इयरिंग्ज खरेदी करता. एका नव्या सोफ्याची खरेदी होते आणि मग हॉलमधील आधीचे फर्निचर व त्याची रचनाही डोळ्यात खुपू लागते. मुलांसाठी एक खेळणे आणले जाते आणि मग त्याच्या जोडीदाच अनेक खेळणी घरात येतात. ही अशी खरेदींची साखळी सुरूच राहते. आपल्या अनेक वागणुकीमध्ये असेच कामांचे चक्र वा साखळी दृष्टोत्पत्तीस येते. एक काम करून संपले की त्यातूनच पुढचे काम काय करायचे ते आपल्याला सुचत जाते. आपण ते ठरवत जातो. बाथरूममध्ये जाऊन हात धुतो, ते टॉवेलला पुसतो, त्यावरून वापरलेले टॉवेल्स धुवायला टाकायची आठवण होते. त्याबरोबर कपडे धुवायचा साबण संपल्याचे लक्षात येताच तो खरेदीच्या यादीत लिहिला जातो. सहसा कोणतीच एक कृती स्वतंत्रपणे होत नाही. एका कृतीतून दुसऱ्या कृतीचा संकेत मिळतो, पुढच्या कृतीला चालना मिळते. हे चक्र, ही साखळी महत्वाची का असते? आपल्या विचारांची कृतीची ही जोडणी होत असते. त्यामध्ये हा जो संयोग असतो, त्याच नव्या सवयी लावून घेताना फार उपयोग होतो, फायदा होतो. आपल्याला जडलेल्या सवयींमध्ये नव्या सवयींची भर घालण्याचा एक उत्तम उपाय असतो. तो म्हणजे असलेल्या सवयींची एक साखळी मनामध्ये तयार करायची आणि त्याच साखळीला नवी सवय जोडून द्यायची. आपण ज्या लक्ष्य साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता या धोरणांचा अभ्यास केला, त्यात आपण सवयी, कृती आणि स्थळ, काळ, वेळ, पद्धती यांच्याशी निसंबंध संबंध जोडण्याचे तंत्र पाहिले आहे. त्यातील स्थळ, काळ वगैरेची जागा आपण अंगी मुरलेल्या सवयींनी भरायची. नवी सवय जुन्या मुरलेल्या सवयीशी जोडायची. बी.जे. फॉंग यांचा एक टायनी हॅबिट्स, छोट्या सवयी अशा नावाचा कार्यक्रम आहे. त्याचा एक भाग म्हणून त्याने ही पद्धत सुचवली आहे. कोणत्याही नवीन सवयींचा संकेत म्हणून आपल्याला असलेल्या एखाद्या सवयींचाच उपयोग करायचा. सवयींच्या साखळीचे सूत्र आहे: आत्ताच्या या सवयीनुसार कृती केली गेली की लगेच त्याच्या पाठोपाठ मी नव्या सवयींचे पालन करेन. उदाहरणार्थ, ध्यान. रोजची सकाळची कॉफी पिऊन झाली की मी लगेच 1 मिनिट ध्यान करणार आहे.
व्यायाम. मी घरी आल्यावर रोजच्यासारखे माझे ऑफिसमध्ये वापरायचे बूट काढून ठेवले की लगेच मी व्यायामाचा पोशाख चढवणार आहे. कृतज्ञता. मी रोजच्यासारखा रात्री जेवायला बसलो की पहिला घास घेण्यापूर्वी त्या दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल मी माझी कृतज्ञता व्यक्त करणार आहे. सुरक्षा पाळायला जातानाचे बूट चढवले की लगेच मी त्या माझ्या मित्राला किंवा एका कुटुंबियाला मी कुठे पळायला जाणार आहे, किती वेळात परत येणार आहे, हे फोनवर मेसेज पाठवून कळवणार आहे. थोडक्यात, जी नवी सवय आपल्याला अंगी मानवायची असेल तिचा पदर आपल्या बराच काळ अंगात मुरलेल्या सवयींशी बांधून टाकायचा. हे तंत्र एकदा जमले की मग तुम्ही जरा लांब साखळी जोडू शकता. बऱ्याच लहान लहान सवयींची मोड बांधू शकता. एका कृतीतून दुसरी कृती या प्रक्रियेतून जो एक जोर मिळतो त्याचा तुम्ही फायदा मिळवू शकता. एखादी नवी गोष्ट मिळवण्यातून अधिकाधिक गोष्टी मिळवण्याची इच्छा या डिड्रो इफेक्ट चा हा सकारात्मक उपयोग ठरू शकतो. तुमच्या सकाळच्या सवयींची साखळी काहीशी अशी करता येईल. सकाळची कॉफी पिऊन झाली की मी त्या पुढील 60 सेकंद ध्यान करीन. 60 सेकंद ध्यान झाले की मी त्या दिवसातील कामांची यादी लिहून काढीन. कामाची यादी लिहून झाली की मी त्यातले पहिले काम करायला घेईन. आणि संध्याकाळच्या सवयींची अशी. रात्रीचे जेवण झाले की माझी प्लेट सरळ डिशवॉशरमध्ये घालीन. सगळे भांडे जागेवर ठेवून झाली की मी लगेच ओटा स्वच्छ पुसून काढीन. ओटा स्वच्छ झाला की माझा सकाळच्या कॉफीचा मोठा कप ओट्यावर काढून ठेवीन. तुम्ही तुमच्या सध्याच्या 2 सवयींच्या मध्येही एखादी नवीन सवय आणू शकता. समजा तुमचे सकाळचे वेळापत्रक झोपेतून उठणे, पलंगावरील अंथरूण पांघरून व्यवस्थित गोळा करून ठेवणे, अंघोळीला जाणे असे आहे आणि तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचायची सवय लावून घ्यायची असेल तर मग तुम्ही या वेळापत्रकात झोपेतून उठणे, अंथरूण पांघरून व्यवस्थित गोळा करून ठेवणे, एक पुस्तक उशीवर काढून ठेवणे आणि मग अंघोळीला जाणे असा बदल करू शकता. रात्री झोपायला पलंगावर टेकलात की उशीवर वाचायला पुस्तक असेलच हे तुम्हाला दिसेल, खुणावेल. तुम्ही वाचन सुख अनुभवू शकाल. अशा रीतीने सवयींची साखळी जोडली की तुमच्या पुढील कृतीचे मार्गदर्शन करणारे साधे सोपे नियम तयार होतात. पुढच्या कृतीचा आराखडा कायमच तुमच्यापाशी राहतो. अशा रीतीने सवयींच्या साखळीच्या पद्धतीला तुम्ही रुळलात की केव्हाही काहीही नवी परिस्थिती समोर आली तरी तुम्ही लगेच सवयींची साखळी जोडू शकता. व्यायाम. जिममध्ये जाण्यासाठी लिफ्ट समोर उभा राहिलो असताना जिना दिसला तर मी लिफ्ट सोडून जिन्याच्या पायऱ्या चढायला लागेन. सामाजिक संबंधाबाबतची कौशल्य. कोणत्याही पार्टीत गेलो की मी आपण होऊन अनोळखी लोकांनीही माझी ओळख करून देईन. अर्थव्यवस्था. $100 जास्त किमतीची वस्तू खरेदी करावीशी वाटली तर मी आधी त्यावर एक दिवस विचार करेन. आरोग्यकारक आहार. माझे जेवण वाढून घेताना मी नेहमीच आधी प्लेटमध्ये भाज्या वाढून घेईन. अत्यल्पवाद. एक नवी वस्तू खरेदी करून घरात आणली तर मी घरातल्या एका वस्तूचे सत्पात्री दान करेन. एक आत एक बाहेर. मनस्थिती. फोन वाजला की मी एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी छानशी हसून मग बोलायला सुरुवात करेन. विसराळूपणा. कोणत्याही सार्वजनिक जागेतून परत येताना मी माझ्या सर्व वस्तू बरोबर घेतल्या की नाही याची खात्री करेन. हे योजना आणि वचनबद्धता याचे धोरण तुम्ही कशाही पद्धतीने वापरा. आपल्या हातून निश्चितपणे कृती घडवेल असा संकेत व सूचना शोधून काढणे हे सवयींची घट्ट साखळी जोडण्यामागचे रहस्य आहे हे लक्षात ठेवा. योजना आणि वचनबद्धता सवयींची कृतीचे स्थळ, काळ, वेळ ठरवून ठेवते आणि ते सगळे सवयींच्या साखळीतील 2 सवयींमधील दुव्यातच सूचित करते, समाविष्ट करते. नवी सवय तुमच्या आधीच्या सवयींच्या साखळीतील तुमच्या वेळापत्रकात तुम्ही नेमकी कधी आणि कुठे जोडता याचे खूप फरक पडतो. समजा ध्यानाची सवय तुमच्या सकाळच्या सवयींच्या साखळींशी जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल, पण जर का तुमचे सकाळ धावपळीची, गोंधळाची असेल, लहान मुले तुमच्या भोवती असण्याची ती वेळ असेल, तर मग तसे करणे चुकीचे ठरेल. सवयींचे यशस्वीरित्या पालन होऊ शकेल अशा साखळीतील जागा शोधणे महत्वाचे आहे. अन्य कोणत्या तरी गोष्टीत जेव्हा तुम्ही व्यग्र असता ती वेळ नव्या सवयींसाठी निवडू नका. नव्या सवयीतील कृती रोज करायची आहे की दिवसाआड ही आठवड्यातून एकदा गोष्टीतल्या ती तुमच्या आत्ताच्या सवयींच्या साखळीशी जोडताना विचार करायला विसरू नका. रोजची सवय आणि आठवड्यातून एकदा पाळण्याची सवय याची जोडी लावणे ही चुकीची निवड ठरेल.
सवयीला बरोबर चालना देणारा संकेत म्हणून सवय निवडण्याचा आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे तुमच्या साप्रतच्या सवयींच्या यादीवर विचारमंथन घडवून आणणे. त्यासाठी या आधीच्या प्रकरणात दाखवलेल्या सवयींच्या गुणपत्रकांचा उपयोग करून घेता येतो किंवा सवयींची यादी 2 रकान्यांमध्ये करता येते. पहिल्या रकान्यात तुमच्या निरपवादपणे पाळल्या जाणाऱ्या सवयींची यादी करा. उदाहरणार्थ सकाळी झोपेतून उठणे, दात घासणे, आंघोळ करणे, कपडे चढवून तयार होणे, कॉफी तयार करणे, न्याहारी करणे, मुलांना शाळेत पोहोचवणे, दिवसाची कामे सुरू करणे, जेवण करणे, कामे संपवणे, दिवसभर घातलेले कपडे बदलणे, रात्रीचे जेवण करणे, घरातील सर्व दिवे मालवणे, झोपणे. तुमची यादी यापेक्षाही मोठी असू शकेल, पण यावरून तुम्हाला कल्पना येईल. आता दुसऱ्या रकान्यात अशा गोष्टी लिहा की ज्या रोज निश्चितपणे घडतातच. सूर्य उगवतो, फोनवर टेक्स्ट मेसेज येतो, एखादे गाणे हमखास ऐकले जाते, सूर्य मावळतो. अशा 2 रकम्यांच्या यादीच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या वेळापत्रकात नव्या सवयींसाठी योग्य अशी जागा निवडू शकाल. जर कृती करण्यास उद्युक्त करणारा संकेत मोघम नसून अगदी नेमका विशिष्ट असेल, तर लगेच कृती करायला लावणारा असेल, तर सवयींची साखळी मजबूत बनते. बरेच लोक संकेत फारच संदिग्ध अस्पष्ट निवडतात. मीच एकदा ही चूक केली होती. मला पुशअप्स काढायची सवय माझ्या वेळापत्रकात बसवायची होती. मी असे ठरवले की जेवणाच्या सुट्टीत मी 10 पुशअप्स काढेन आणि ते मला योग्य वाटले. पण नंतर माझ्या असे लक्षात आले की तो संकेत स्पष्ट नव्हता. पुशअप्स जेवायच्या आधी काढायच्या की जेवण झाल्यावर काढायच्या, त्या कुठे काढायच्या या सगळ्या गोष्टी अनिश्चित होत्या, संदिग्ध होत्या. काही अनियमित दिवसानंतर मी माझ्या सवयींच्या साखळीत बदल केला. जेवायला जाण्यासाठी काम थांबवताना मी जेव्हा माझा लॅपटॉप बंद करेन, तेव्हा लगेच माझ्या टेबलच्या शेजारच्या मोकळ्या जागेत मी 10 पुशअप्स काढेन असे मी ठरवून टाकले. बस संदिग्धता गेली. सवय साखळीत चपखल बसली. वाचन वाढवणे, आहार सुधारणे यांसारख्या सवयी लावून घेतल्याच पाहिजेत अशाच आहेत, परंतु ती ध्येय केवळ ठरवून काम भागत नाही. त्यात त्या गोष्टी नेमक्या कधी, कुठे, कशा करायच्या याविषयी सूचना नसतात. सवयी लावून घ्यायच्या तर सूचना अगदी स्पष्ट, स्वच्छ आणि नेमक्या असल्या पाहिजेत. दार लावून घेतले की, दात घासून झाले की, टेबलावर बसले की, नेमकेपणा महत्वाचा. तुमची सवय, संकेत, सूचना अथवा साम्प्रतची एखादी अत्यंत नियमित सवय यांची जितकी जास्त घट्ट बांधलेली असेल, तितकेच तिचे पालन वेळेवर न चुकता केले जाण्याची शक्यता वाढते. सवयींमधील बदलांचा पहिला नियम, तो बदल जास्तीत जास्त स्पष्ट करणे हाच आहे. लक्ष साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता आणि सवयींच्या साखळीची जोडणी ही 2 धोरणे नव्या सवयींसाठी स्पष्ट निस्तिग्ध संकेत निर्माण करणे आणि त्यांच्या पालनाचे स्थळ, काळ, वेळ, पद्धत समाविष्ट असलेले स्पष्ट व स्वच्छ वेळापत्रक तयार करणे यासाठीचे सर्वोत्तम आणि सर्वात व्यवहार्य असे मार्ग आहेत. प्रकरणाचा सारांश. वर्तनातील बदलांचा पहिला नियम, त्यात स्पष्टता, निसंदिग्धता आणणे. 2 सर्वात समान संकेत, स्थळ आणि वेळ. लक्ष साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता हे धोरण. नव्या सवयीशी नेमके स्थळ व वेळ यांचे संकेत जोडायला वापरता येते. लक्ष साध्याच्या कार्यवाहीच्या योजनेचे सूत्र असते, मी यावेळी या ठिकाणी ही गोष्ट करणार आहे. नवी सवय जुन्या सवयीशी जोडण्याची सवयींच्या साखळीचे धोरण वापरता येते. सवयींची साखळी जोडण्याचे सूत्र आहे, आत्ताच्या या सवयीनुसार कृती केली की लगेच मी नव्या सवयींचे पालन करीन.